कुठं का चालली कीर्तनाला वय माग मिटलं काम. सुनेला स्वतंत्र आहे का पारतंत्र्य आहे? करेक्ट. आणि तिसरी जी होती तिला वाटलं कीर्तनाला निघाली, उचलली शनाची पाटी टाकली उकड्यात, आली तिला लहर बसली पाठीवर. तिला कोण विचारणार? आता इथं तिघी जणी झाल्या, एक लेक एक सून एक सासू झाल्या ना. मग याच्यात सापडायच्या त्या तीन. आता लेक सून आणि सासू याच्यात सापडायच्या. एक आहे स्वातंत्र्य, एक आहे पारतंत्र्य, आणि एक स्वातंत्र्य अधिक पारतंत्र्य. नवऱ्याच्या घरी पारतंत्र्य, बापाच्या घरी स्वातंत्र्य. सासूला पूर्ण स्वातंत्र्य, सुनाला पूर्ण पारतंत्र्य. मुलीला स्वातंत्र्य पारतंत्र्य, सुनाला पारतंत्र्य, सासूला स्वातंत्र्य. आता ह्या सापडायच्या याच्यात आपल्याला तिघी जणी लेख. पूर्वी असा नियम होता पुरुष मंडळी, पोराचं जर लग्न करायचं असेल तर पोरानं फक्त पोरगी पाहून यायचं आणि हा म्हणायचं नाही तर नाही म्हणायचं, मधी डोकं घालायचं नाही. मुलगी मला आहे ना, पोरीनं तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही. तुम्हाला वागायचं तसं वागा, फक्त आता बोलू नये. साधूच्या पुण्यतिथी मंदिरात सप्ताह, पुण्यतिथीच्या दिवशी एकच वाक्याचं आपलं उत्तर द्या पूर्ण. हे आपलं कीर्तन आहे, इंदुरीकडचं कीर्तन आहे. मी मरल ना तरी तुम्हाला रोज आपलीच आठवण येईल, ध्यानात ठेवा. तुम्हाला आता वाटतं महाराज काही बोलतो, पूर्ण तुम्हाला अजून बाप कळला नाही हो. अरे कविता शिकवणाऱ्या मॅडमला काय बाप कळलाय, पुस्तकं वाचणाऱ्या शिक्षकाला काय बाप कळलाय, ज्यांनी बापच हाताखालून काढले त्यांना काय बाप कळलाय, ज्यांच्या कुत्र्याला बिस्किट आहेत बापांना भाकरी नाही त्यांना काय बाप कळलाय. परंतु तुम्हाला एका मिनिटात बाप सांगतो, जा पळून तुम्ही. फक्त माझ्या एका प्रश्न नीट बसाय बरं. हां, फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या पोरीनो. तुम्ही जा पळून, फक्त त्या बिचाऱ्याची चूक सांगा आयुष्यात, का त्याने असं काय केलं होतं का तुम्ही त्याला समाजामधून कायमचं उठवलं, तेवढं उत्तर द्या. त्याची चूक सांगा. 4 माणसांमध्ये त्याची मान खाली झाली, त्याला गल्लीनं वर मान काढून चालता येईन का? का त्याला माणसांमध्ये बसता येईन की त्याने काय चूक केली होती? तुम्हाला बाप कळला का? एका मिनिटात सांगतो पूर्ण. अरे तुमचा जन्म नव्हता झाला, तो व्हायला निघला ना आई बापातून, तर त्याला 3 पत्र्याचं घर आलं होतं, 2 शेळ्या आल्या होत्या, त्याच्या बायकोनं डोक्यावर दगड वाहिली आणि कौलाचं घर बांधलंय. तुमचा जन्म झाला तर तुमचा बाप 15 मिनिटं हसत होता. तो का हसत होता माहिती आहे का? त्याच्या आईनं त्याला सांगितलं होतं, तुला जर मुलगी झाली पहिली तर तू भाग्यवान असशील. तुमचा जन्म झाला तर त्याला आईची आठवण आली, 15 मिनिटं हसत होता तो. तुमचा जन्म झाला तर, अरे त्याच्या घरात साखर होती, पावडर होती, दूध नव्हतं, तांब्याभर शेजारून दूध आणलं त्यानं, पण अख्ख्या वाड्याला चहा पाजला मुलगी झाली म्हणून. तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या, तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या आणि इतक्याच होत्या. तुमची आई तुम्हाला कशी आंघोळ घालीत होती माहिती आहे का? कशी घालीत होती माहिती आहे? म्हातारी आजीबाई सांगेल कशी घालायची माहिती आहे का? आई पाय पसरायची, दोन्ही पायाच्या मध्ये पोरीला पालतं टाकायचं, बादलीत पाणी घ्यायचं आणि तांब्यानं ते पाणी तुमच्या अंगावर ओतायचं. तुमच्या अंगाला आंघोळ घालणारा एकच हात होता आणि पाणी ओतणारा एक हात होता. माझ्या बायकोला माझी मुलगी चांगली चोळता येणार नाही म्हणून तो ईश्वरासारखा बाप तुमच्या अंगावर पाणी ओतत होता आणि तुमची आई तुम्हाला आंघोळ घालीत होती. तुम्ही झोपत नव्हत्या ना झोळीत, तर तो एक हातात झोळीची दोरी धरायचा आणि एका हाताने भाकर खायचा. तेवढं तुम्ही चालायला लागलं ना, तो बोटाला धरून तुम्हाला चालत होता. तुम्ही बोलायला लागला, तो बोबडा बोलत होता. आणि तुम्ही चालायला लागल्या, रडायला लागल्या. ईश्वरासारखा बाप आहे तुमचा. तो खाली गुडघे टेकवायचा आणि दोन्ही हात टेकवायचा आणि दोन्ही हात टेकून तो तुम्हाला पाठीवर घोडा होत होता. तो घोडा अख्ख्या घरात फिरत होता. तुम्ही लय रडायला लागल्या, तो वरती पाहायचा, तुमचा गाल ओढायचा, टपकन मुका घ्यायचा. तुम्ही शाळेत जायला लागल्या, दुकानापर्यंत घेऊन गेला, 2 चॉकलेट घेतले, एक चॉकलेट कुपरीच्या खिशात ठेवलं आणि एकच खिशात घातलं. एक चॉकरीच्या खिशात का घातलं माहिती का? उद्या जर माझ्याकडे पैसे नसले तर माझी पोरगी चॉकलेट मागेल, ते कुपरीच्या खिशात ठेवलं. 10वीचं टाइम टेबल लागलं, परीक्षा होती तुम्हाला. त्यानं 10 दिवस काय केलं माहिती का? पेपर कधी आहे एका कागदावर लिहून घेतलं. 9:30 वाजता कपडे घालून तयार राहायचा, तुम्हाला शाळेत घेऊन जायचा. पेपर सुटेपर्यंत शाळेच्या बाहेर बसायचा, पेपर सुटल्यावर तुम्हाला घेऊन यायचा. तो पेपर सुटेपर्यंत जेवत नव्हता. 12वीच्या CETचा निकाल लागला, तुम्हाला मार्क चांगले पडले, मेडिकलला नंबर लागला, ढसढसा रडला आणि बायकोच्या गळ्यातले दागिने मोडून तुम्हाला डॉक्टर केलं.
पुरीचं लग्न जमवायचं, पाहुणे पाहायला आले, 100 माणसं पाहायला आले. त्याच्या घरात गाद्या नव्हत्या, त्यानं शेजारून गाद्या आणल्या आणि पाहुणे जेवल्यावर म्हणले मुलगी पसंत नाही. 8 दिवस लग्न राहिलं, त्यानं 20 गुंठे जमीन विकली. आयुष्यामध्ये तुम्ही त्याला या 2-4 वर्षामध्ये समाजामध्ये चीड सुद्धा त्याला वर तोंड पाहायला जागा ठेवली नाही, लाजा वाटला नाही तुम्हाला? आणि पुरीने पळून जायला लेवल बिवल काहीच नाही हो. इतके भंगार भुंगार कार्ट पाहायचं कोणीकडे जे कोणीकडे बी. तुम्हाला काय लाज बीज काही वाटत नाही का? दरिद्री नाही, बंगल्यात राहतील गावंड्या संघ गेली, काय प्रेम करायला निघाली. याडपाट नाही, दिल दिया ईड बी देंगे, पाऊस सुरू झाल्यावर काय गाळ देंगे. पुरीनं तुम्हाला ज्या पोराशी लग्न करायचे ते स्पष्टपणे तुमच्या बापाला सांगून टाका, मी ह्या मुलाशी लग्न करणार आहे. तो 5 लाख घालवेल, पण त्याचे अपमान समाजात करू नका. यावर तुमचं मत काय? हां. आणि पुरी पळून जाण्यामागे सगळा हात तिच्या आईचा असतो. आई फक्त भामट्याचं सॉंग घेते, नाही तर आईला सगळं माहिती आहे. कोडग्याचं सॉंग घेऊ नका, यशवंत बाबा पुढं बसेल तुम्ही. प्रेमात पडलेल्या पोरीचे लक्षण कळत नाही का आईला? काय उलातली का तिची आई? कळत नाही का? प्रेमात पडलेली पोरगी 2-3 वेळा भांग पाडते, 1-2 वेळा कपडे बदलते, पावडर लावते 5-6 वेळा, सारख्या आरशात पाहते, गाला स्मित करते. ती काय साक्षात्काराची लक्षण आहे का? पोरगी पळून गेलो, आई म्हणते मला अंदाज आलता. तू काय कुंभ मेळ्याला गेलती का 2-4 महिने? अय नाही तर द्या मला शिव्या, भया कोणी आणला काय तो मी आला. मग तर दुपारच मी येईल. तू आज तू शिवी देऊन तर पाय, फक्त प्रयोग तर कर. तू महाराज आता हसाल, यातलं कोणतं वाक्य खोटं आहे? खोटं आहे? विनोद यांना मोकळं सोडणं काही फटकावले पाहिजे धरून. महाराज खाली टेबल होता, त्याच्यावर हात होता आणि वरून रूळ होता, अशी आपल्याला शाळा होती. खाली टेबल, त्याच्यावर यांना काय रोग झालाय? 6 लाखाची गाडी त्याला न्यायला येते, 2.5 वर्षाच्या पोराला. गाडीत मूत पण चालवू, आता काय करतो? तुझ्या देशाची अर्थव्यवस्था आहे. काय पोरं आहे इंग्लिश मिडियमला घालून पोरं फार बधीर झाले. माझं होतं, मी काढून घेतलं. मला एकच आहे म्हणलं, जाईल उलथून ते असं चालायचं दप्तरानं, कुठं झट्टे करी मिळालं ते 9 वया, त्याला असं चालायचं ते नकोच. ते 2-3 वर्ष झाले ते झटेच नको. ते शिमीला घातलं तो जरा गाल बिल बरी आलं, नाही तर मिळालंच असतं ते इंग्लिशमध्ये. पाठीच उठायचो, 5 लाख आर्थ मोकार आणि कपड्या सगळं ते कार्ट बाथरूममध्ये, कपड्या सगळं. आणि ती कार्ट आईला म्हणायचं मोती मोती, त्याची आई म्हणायची चैन खोल, ते म्हणते अगं झाली. तेवढ्यात रिक्षा आली, काय ती हाल, तो टाय ती टिफिन आणि ती सॅग आणि ती बॅग आणि बाटली बाकी लहानपणापासून. फक्त वचा क करायचा बस, वॉटरचं क्वार्टर करायचं, बाटली तीच. आणि ते गाडी शाळेतून आलं ना, इंग्लिश मिडियमचं पोरग कधी बघा तुम्ही, उद्या सोमवारी उद्या शाळा आहे, गाडीतून उतरलं ना ते 5-10 मिनिटं त्याची ऐक पाहते. ती हसत नाही, ते हसू शकत नाही. ते त्याला माहिती हसलून गाडी परत फिरली का जायची पाळी येते का? हसतच नाही ते 5 मिनिटं त्याच्या ऐक पाहत राहते. ती म्हणते मी पापच काय केलं, ह्या नालायकांच्या घरात जन्माला आलो, तुडीवाल्याच्या घरी आलो असतो तर निदान थळातळी खेळलो असतो. आणि त्याची आई त्याला म्हणते काय शिकवलं बाईनं, डोंबलं शिकवलं बाईनं. काय शिकिती बाई? हे बी एवढ्याला शिकितोय तरी सुधरा न. आणि ती बाई 2.5 वर्षाला काय वांग शिकील? आता माझ्याकडं शिकायला काय एका वर्गातले का? 1ली ते नदी, शिवाय रोज 3 टाइम सकाळ दुपार संध्याकाळ. तया विननासी नव्हे दुसरी आयशी. ती काय काळजी करायची नाही. त्याच कृष्णामुळे झालं. तो कृष्ण गोकुळात जन्माला आला आणि आल्यानंतर काय झालं? गोकुळीच्या सुखा अंत बाळकृष्ण नंदागरी, बाळकृष्ण नंदागरी, बाळकृष्ण नंदागरी, बाळकृष्ण नंदागरी. 12 वाजून गेले. अजून
अजून काला राहिलाय. आत्ता शिकतं गवळण झाली, ती गवळण सरळ झाली. आता काला सगळ्यांच्या पाठी. पहिली मारली पुतना, दुसरा मारला बाबळभट, पहिली मारली पुतना. पुतना होती माया, बाबळ होता अहंकार. अभिमान गेला तुका म्हणे देव झाला. तो काला वाळवंतात आला. तो काला यशवंतबाबाच्या 72व्या पुण्यतिथीनं गायकवादक ट्रस्ट अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार सगळ्यांना धन्यवाद. आणि सप्त्यामध्ये 2 मिनटं कोणाचं कौतुक करावं तर जी माणसं पंगत देतात तर त्यांचं तर करावं. पंगत देणाऱ्यांपेक्षा एक वाक्य जास्त पंगत वाढणाऱ्यांचं करावं. कारण आपल्याकडं लॉन्सला लग्न नेलं तर लघवीचे पैसे, पण 7 दिवस राममाळावरच्या सप्त्याला सगळी तरुण पोरं वाढायचं काम करतात. त्यांचं 2 मिनटं कौतुक का करू नये? हां, त्यांचं कौतुक करायचं. सप्ताह कमिटीचं नाही करू कौतुक. सप्ताह कमिटी काही करीत नाही. दिंडी मालक काही करीत नाही. दिंडीत पोरच तार फाडायचे जास्त. दिंडी मालक फक्त पाया पडायची पैसे गोळा करते. ते काय करते? दिंडी मालक नाही करते काही. ते घरात पिटलं खात्यानं, वारकरी आळडून लापशी खात्या रस्त्याला. दिंडी मालक नाही. दिंडीत खरे पोरं काम करतात. आता 80% पोरं दिंड्यांमध्ये असतात. मग या सप्ताह कमिटीला गायकवादका सांगलं धन्यवाद. दहीहंडीची गवळण होईन, आरती होईपर्यंत कोणी उठायचं नाही. आतला येईना बाहेर आणा का उतरवला नाही का? आणा पटकन. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. फायनल. हे झालं गोकुळ. आता सावध बसा पोरांनो पटकान. आणि माझ्या बोटाकडं पाहायचं, बोटाकडं फास्ट आकडे फिरतील बरं का. आता तुम्ही फक्त आकडा ओळखायचा. सुरू. सावध आहे की तुम्ही? पहा बरं का, आकडा उकन बरं का. गेला बोट निघून हा काय करतो. हां ऐका, आता पटकन ओळखा. 0. आता 16. आता 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 इथून पुढं 0 नाही, 0 नाही म्हणायचं का. परत ही सही झाली ना. धरेंदा. आता तुम्ही करायचं पटकन. हा सावध बरं का. मी म्हणाल तसं करायचं, पण तोंड ना आकडा तुम्ही म्हणायचा. मी म्हणलो का फिरवा गोल, तुम्ही म्हणायचं 0. हा सावध. फिरवा गोल. वडा खाली, फाडा खाली, हाकवा खाली, फाडामध्ये, वडा खाली, हाकवावर, मुरगाळा खाली, करा मोकळा खालून, दाबावरून, दे 0 ठेवून. झालेंदा. आणि देव उत्तर. आता देव उत्तर पटकन. 1 ते 10 आकड्यात गाठ नसलेला आकडा कोणता? 8. पण एक आकडा आतल्या गाठीचा आहे 7. आणि एक आकडा वरच्या गाठीचा आहे 9. मग काही माणसं आतल्या गाठीचे आहेत, काही वरच्या गाठीचे आहेत, आणि काहींना गाठत नाही. आणि ज्यांना गाठ नाही त्यांना संत म्हणतात. कुणी वंदा कोणी निंदा. फायनल. मग पहिल्यांदा लवकर उठते ती आजी. गोकुळ कोणतं? हे. मग आता ह्या गोकुळात 3 स्त्रिया होत्या. ऐका कोणत्या कोणत्या होत्या ऐका. एक होती लेक, एक होती सून, आणि एक होती सासू. याच्यात ते बाहेरचं नाही. आता याच्यात सापडायचं आपल्याला. गोकुळ हे. एक होती लेक. आता पोरगी नवऱ्याच्या घरी आहे, बापाच्या घरी आहे, तर तिला कुठं जायची गरज, कोणाला विचारायची गरज नाही. तिला आईला विचारायची गरज नाही. ती म्हणते कीर्तने चालले मी. ती आई म्हणते थांब थांब म्हणेपर्यंत ती पोचली. ती कोण आहे? लेक. नवऱ्याच्या घरी गेली, ती कोण झाली? सून. भांडे घासून ठेवले, कालवण शिजून ठेवलं, भाकरी करून ठेवल्या, थापून ठेवल्या. आता कोणी जेव्हा मला जायचंय कीर्तनाला, आंघोळ बिंगोळ केली, भांग बिंग पाडला, कुंकू बिंकू लावलं, कीर्तनाला निघली. आणि ती आली. कुठं का चालले? कीर्तनाला. होय माग मिटलं काम. सुनेला स्वतंत्र आहे का पारतंत्र्य आहे? करेक्ट. आणि तिसरी जी होती तिला वाटलं कीर्तनाला निघाली, उचलली शेणाची पाटी, टाकली उकड्यात, आली तिला लहर, बसली पाठीवर. तिला कोण विचारणार?
आता इथं तिघी जणी झाल्या, एक लेक, एक सून, एक सासू. झाल्या ना. मग याच्यात सापडायच्या त्या तीन. आता लेक, सून आणि सासू याच्यात सापडायच्या. एक आहे स्वातंत्र्य, एक आहे पारतंत्र्य, आणि एक स्वातंत्र्य अधिक पारतंत्र्य. नवऱ्याच्या घरी पारतंत्र्य, बापाच्या घरी स्वातंत्र्य. सासूला पूर्ण स्वातंत्र्य, सुनाला पूर्ण पारतंत्र्य. मुलीला स्वातंत्र्य, पारतंत्र्य, सुनाला पारतंत्र्य, सासूला स्वातंत्र्य. आता ह्या सापडायच्या याच्यात आपल्याला तिघी जणी. लेख. पूर्वी असा नियम होता पुरुष मंडळी, पोराचं जर लग्न करायचं असेल तर पोरानं फक्त पोरगी पाहून यायचं, आणि हा म्हणायचं नाही तर नाही म्हणायचं, मधी डोकं घालायचं नाही. आता तसं नाही आहे ते. आता पोरानं टोटल फायनल करायचं, बापानं डोकं घालायचं नाही. आता बापानं फक्त तुरा काढायचा. कारण पूर्वी फक्त पुरुषच फेटे बांधायचे. बावळ्याचा बाजार झालाय, बाया फेटे बांधत. मग आम्हाला घ्या नऊवार, येड्याची पाटील की नाही तर काय बी आपलं. बर बाई येड्याचा बाजार. तुम्ही फेटे बांधले काय, बरमुडा घातले काय, तुम्ही गडी होणार आहे का? मग देव बावळाट होता का आम्हाला गडी केलं त्यानं? अय येड्याचा बाजार नाही. खरं म्हणा बघतो. बायाने फेटे बांधले. मग आम्हाला 6 9 घ्या, धोत्रावाल्याला घ्या 9 जीन पॅन्टवाल्याला घ्यायला 6 हिंडतो आम्ही गावात. काही करीत बसायचं आणि त्याला जग सुधारलं म्हणायचं. चांगले लोक पूर्वी तो गोल गुलाबजांबू होता, गोल टपाटप खायचे लोक. ती आचारी नवीन अवलाद आली कुणीकडून, गुलाबजांबूच लांबवलं. काय त्याच्या बापाचं गेलं तर कोण माहिती, काय त्याच्या बापाचं काय गेलं तर खात होते ना म्हातारे टपाटपा. आता दात नसणारे म्हातारे पटापट गुलाबजाम. ही अवलाद कुठून पैदा झाली, लांबवला त्यानं गुलाबजाम, गुतला म्हाताऱ्याच्या नागपुडीत, मेलं म्हातारे. म्हणजे सुईचं करायचंच नाही. कसे म्हातारे गुलाबजांबू खात होते, लांबला. आता गुलाबजामुन बुंदी सेपरेट शोभती का एकत्र? सेपरेट शोभती. बुंदीची चव वेगळी, गुलाबजांबूची चव. बुंदी पाकाच्या बाहेर आहे, गुलाबजांबू पाकात आहे. मटेरियल त्यांचं वेगळं आहे. एकाला डाळीचं पीठ आहे, एकाला मैदा आहे. ती आचारी अवलाद कुठून पैदा झाली, दोन्ही एकत्र केले. राजा राणी काय त्याच्या बापाचं गेलं तर केले राजा राणी. याडपट नाही. राजा एवढा, एवढा राजा, एवढीच राणी. राजाला कळलं सुद्धा नाही आपल्या राणी कवाची टाकली. पार येण्याचा बाजार झाला महाराज. आणि पार पुऱ्या बावळेपणा आहे, पुरा बावळेपणा. याला म्हणायचं जग सुधारलं. अहो किती अजून लोक तोंडानच खात्या. खायची जागा बदला, काय सुधारले? किती सुधरा, ज्ञानेश्वरीच्या गाथेच्या बाहेर नाही. अहो मुलीचा बाप लग्नाला जेवण घालतो, तो माझाटला म्हणून घालत नाही, अन्नदान म्हणून घालतोय. त्याचा शब्द काय? तो म्हणतो बा लग्न थोडं उशिरा झालं तरी चालेल, पण 4 माणसं माझ्या दारात या जेवणाऱ्यांनी क्वालिटीच ठुल्या नाही. चांगले मांडी घालून जेवत होते, कोणाच्या डोक्यात किडा आला, उभ्यानं जेवा. आणि ते वराड नाला एक ताटली हातात घेतं, भात कान फाटी भात. एकाला भातच सापडं ना, ती ताटलीच घेऊन घरी गेला. मारू दे मला ताटली तर नाही. एकाला भात सापडलं तर वरण सापडलं, तेवढ्या त्याकडनं धक्का लावला, तो भातही सांडला. ते पिसाळलं म्हणला, उडत गेलं लग्न, गेला घरी नेऊन. काही नवीनच करायचं. पूर्वी आपण लहान होतो तेव्हा खेड्यात लग्न व्हायचे महाराज, तेव्हा जेवायला लायची लापशी. आणि तेव्हा काय टोकऱ्या विकऱ्या नव्हत्या, पोते फाळा, खरे पंगत. आणि प्रत्येकाच्या दारापुढं हांडाभर पाणी. कुणी यान. अहो जुनी माणसं गरीब होती पण संस्कृतीनं श्रीमंत होती. कुणी या हांडाभर पाणी, त्याच्यावर झाकण, तांब्या ठेवेल. आणि जेवण संध्याकाळी राहायचं, तेव्हा लाईट नाही, पातेल्यात राखेल, तांबा खान किती बी. यवाडी लापशी, लापशीत पण यवाडी. आता कुटीचं लग्न,
पापड तळून खात्यात का भाजून, एवढी तर अक्कल असावं का नाही. तळेल पापडाला चकना म्हणतात. आणि तो भक्त मटणा संगच खातात. आता हे यांना सांगन कोण, कशातही पैसे घालायचे. आता एक फाजील पद्धत आली आपल्याकडे लग्नात, फाजील, प्युअर फाजीलपणा, पैशाचा नाश. लग्न लागायच्या टायमाला तो नवरदेव मधून येणार, ते गेटच केलं त्या मंडपवाल्यानी. तो नवरदेव भाडा आहे, भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा, ते हायवेला मिळत होतो. तो आता 100ला झाला, नाही तो 35लाच होता पहिला. आणि त्याच्या मागं ते 2-4 सांड खांब्यासाठी लटकेल, त्या नवरी मागं 2-4 येडपटपुरी, इतकी मेकअप, इथल्या फटीत चमकी. आता तो भांगाल ना एक पॉप भांगा येते पुरीन तुम्हाला. पॉप भांगा साहेब मध्ये खड्डा पुढं झटका, म्हणजे इकडं लसणाचा वाफा, इकडं कांद्याचा वाफा, मध्ये डोंगळा. आता तो पॉप गेलाय. आता एक नवीन भांग आलाय पुरीनो, देवयानी भांग कसा आहे माहिती सांगू तुम्हाला. ही जी ही बाजू आहे ना पुढची, ही दडपून घ्यायची आणि एक बाजू मोकळी ठेवायची आणि एक बटेन अशी तोंडात गेली पाहिजे बोलताना, त्याला म्हणायचं देवयानी. आणि आता एक नवीन आला, तुम्ही चला हवा येऊ द्या पाहिलं का. हां, मग त्या चला हवा येऊ द्यामध्ये तो भांग घ्या. आता आपल्याकडे नाही आला अजून, शहरात आलाय तो. एकच बाजू बांधायची, इकूनच बांधायची, हे मोकळं ठेवायचं अख्खं. ती चालताना अशी चालती पोर. अहो एक पोरग कॅनॉलच्या कडेला होतं, पोरीनं असं केलं, ते पडलं कॅनॉलमध्ये. त्याला वाटलं खुणावलं का काय, गेलं वाहून ती. आणि त्याच्यापुढं तो बँडवाला केली खरे, कारण त्याच्याशिवाय हा कोणी करू शकत नाही ना. कसा उद्यमाचे मिसे. 6व्या अध्यायातली ओवे. पहा कसं तयार झालं. याच्यातली गवळण लेख होती, सून होती, सासू होती. चोरी झाली, हे बऱ्या सर्वच चोरी झाली, पण कशाची झाली, चित्ताची झाली. आणि ते कृष्ण सोडून कोणी करू शकत नाही. आपली जी माते ही आपण बसलो, ही मातीच मुळात यशवंतबाबासारख्या महात्म्याच्या पायानं पवित्र झालेली माते. संतांचे पाय लागणं, वारकरी घरी येणं, ह्या गोष्टी काही किरकोळ समजू नका तुम्ही. काय झाली गंमत, थोडीशी पैशाची घमेंट झाली की माणसांना धर्म काय वाटत नाही. माणसं आता 21 वर्ष पोरगी ठेवतात, 21 वर्ष, आणि टोले जंग एकादशी लग्न करतात. आणि आपल्याला शिकितात वरून. एकादशी लग्न करू नये खरं आहे बरं का, पण आता रविवार होता आणि सगळं ठरलं होतं. काही गोष्टी अशा आहेत काही गोष्टी अशा आहेत, तुम्ही माना नाही तर नका मानू, पण शास्त्र आहे यावर तुमचं मत काय. माना नका मानू. पुरव आहे 13व्या अध्यायात, वसंताचे रिझवणे झाडाचे सांजेपणे.
आता तुम्ही पहा, आता हा पाऊस जर सुरू झाला ना, हा हवामान खात्याचा नाही आहे. ती आत्ता शिक म्हणते डोंगर सोडू राहिलाय. हवामान खाते 15 दिवसापासून आडत आहे, गाठा आलाय, लांबलाय. तुमच्याकच मुकामाल ठेवा. इकडे वावरं वाहून गेले आणि तुम्हाला काय करायचं? हा जो पाऊस हा पाऊस हे हवामान खात्याच्या अंदाजावर नाही आहे, हा होणारच. वसंत ऋतू आलाय म्हणले आंब्याला बहर. उगाच आपलं काही लावून धरायचं. आता लोक म्हणते दुष्काळ पडला. दुष्काळ दोघांनाच आहे फक्त. एक शेतकरी आणि 2 त्याच्या दारातली गाय. तिसरा कोणाला रोग झालाय? काय नोकरीवाल्याला झपाटलंय? काय आम्हाला रोग झालाय? काय पुढाऱ्यांना वारं गेलंय? कोणच्याकडे पैसे नाही. पैसेच महाराष्ट्रात 4 अंक आहेत फक्त. 1 डॉक्टर, 2 संन्यासी, 3 पुढारी आणि 4 सर्व्हिसवाले. मरणाचा पैसा यांच्याकडे. डॉक्टर हात लावला 35. पेशंट गेलं का लगेच झोपा. काना स्टेथोस्कोप. जीभ दाखवा, नाक दाखवा, नाक ओढून धरा, मोकळं सोडा, पालते व्हा, उताने व्हा, सरळ व्हा, नाही का पहा. काय होतं तुम्हाला? मग आता एवढा टाईम काय मारामारी चालू होती? काय होतं? सकाळी लगेच कागद आणि पेन. सकाळी 3 घ्या, संध्याकाळी 2 घ्या. दुष्काळ फक्त दोघांनी भोगलाय. 1 शेतकरी आणि 2 त्याच्या दारातली गाय. आणि दुष्काळ का पडतो? महाराजांचे एक अभंग आहे गाथ्यात. पापाची यामुळे, अभंग सांगतो अख्खा, पापाची यामुळे झाले सत्याचे वाटोळे, दोष झाले बळीवंत होय ऐशी नाही नीत, मेघ पडो भीती पिके सांडी येली क्षिती, आणि तुका म्हणे काही वेद वीर्य शक्ती नाही. पाऊस का जातो त्याची 2-4 कारणं तुम्हाला पटकन सांगतो, आणि ती तुम्ही माना अथवा नका मानू. पटलं तर हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. आता आपली नदी आहे, ही माता आहे आपली. राममाळावरची नदी आपली माता आहे. मान्य आहे तुम्हाला? तुम्ही हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. आता काशीला गेलं तर तुम्ही आंघोळ करता नदीत, पंढरीला गेल्यावर नदीत. मग आता एक काम करा, हे उंच खडकवाले परिसरातली 2-4 गावची लोक. आता माणूस मिळाला ना आपल्याकडं, तुम्ही स्मशानात जाळता, दुसऱ्या दिवशी ती राख कुठं टाकता? नदीत. आजपासून ती राख नदीत टाकायची नाही. नदीत टाकायची नाही ती राख. नद्या पवित्र ठेवा. नदी ही माता आहे. नदी भाषणं करून शुद्ध ठेवू नका. उद्या आज जिजुरी झालं ना, आज जिजुरी माऊलीची, उद्या निर्याला आंघोळ असते. निरा कोण आहे? नदी. आणि माऊलीचं स्नान कुठं असतंय? निर्याला. उद्या आता आज जिजुरी झालं, 2 दिवस सासवड झालं, उद्याची आज जिजुरी, उद्या निरा. मग निर्याला स्नान, मग माऊली जे त्यात आंघोळ करतात. तुम्ही ती राख नदीत टाकू नका जाऊ. काही 1-2 टोकऱ्या राखी ती गुणीत भरा, घरी घेऊन या. काय फरक पडत नाही. घरी घेऊन घ्या, शेतात एक खड्डा घ्या आणि त्या खड्ड्यात ती राख टाका, आणि त्यावेळेस आईवडिलांची आठवण म्हणून एक झाड लावा. काय म्हणतील, आम्हाला जमीन नाही, गावं मोकळी पडल्यात, कुठंही लावा. आणि श्राद्धापर्यंत फक्त त्या झाडाला पाणी घाला. वडिलांसारखी सावली झाड देतं का नाही पहा. झाडांवर भाषणं नका करू. हे भाषणानं तर वाटोळं झालं सगळं. आता झाडं म्हणजे 15 दिवसात सरकार उठलंच. आता प्रचंड पर्यावरण काय लावलेली झाडं कुठे? दरवर्षी वृक्षारोपण, खड्डा तोच, फक्त उकरा. अजून 8-10 दिवस झाले का ते शिक्षक लोक उठले पोरांभोवती दम, खोरान टिकावान, उकर 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 आणि मला पाणी आण. उकराय पोर, पाणी पियाल तू का खड्डा घेतला का एखादा? तू तर प्रचारालाच राहतो 6-6 महिने. आलं का लगेच एखादा पुढारी येणार, लगेच मीडियावाले कॅमेरावाले हे तर नंगाटच. यांना तर गिराईकच लागतं फक्त. यांनी लगेच म्हणायचं सारखा 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 सारखा. झाड हातात धरलं, स्माईल स्माईल स्माईल. एक डोळा झाकी. फोटोवाल्याकडं लय भारी ॲक्शन असते. त्याला एका डोळ्याने एवढा टाईम दिसत तर कसं ऑपरेशन नाही. हां सारखा सारखा लाईन मेलं झाड. झाडं लावू नका. बापाच्या घरी राहणाऱ्या मुलीनं नवऱ्याच्या घरी जाण्याच्या अगोदर माहेरची आठवण म्हणून एक बापाच्या दारात झाड लावा. नवऱ्याच्या घरी आलेल्या मुलीनं सुनबाई म्हणून एक झाड लावा, लक्ष्मी म्हणून. 10वीच्या मुलीनं मी हे शाळा सोडून जाणार आहे म्हणून एक झाड लावा. विद्यार्थ्यांना मी शाळेतून जाणार आहे म्हणून एक झाड लावा. शिक्षकांना मी ह्या शाळेत होतो म्हणून एक झाड लावा.
आणि सरपंच सदस्यांनी गावानं आमच्या ताब्यात सत्ता दिली 5 वर्ष, म्हणून 2-2 झाडं लावा. 15 दिवस तुम्ही जर 3 वर्ष झाडं लावली, उन्हाळ्यात सुद्धा पाऊस पडेल. हे झाडांवर भाषण नका करू. 13 कोटी दान करा, 13 कोटी दान. लग्नात लोक झाडं वाटितात, करायला देण्यात मजाच आहे. फक्त तो पोऱ्या निर्व्यसनी पाहिजे बस. तो पोऱ्या जर 2 एकर जमीन असेल, जर निर्व्यसनी असेल ना, बंगला 4 चाकी वापरू शकतो. फक्त ते बेवडं नसलं पाहिजे. अहो मजेत खाईल तो. फक्त ते प्यालं बिलं नाही पाहिजे, नालायकात बसलं नाही पाहिजे. ते आमच्या टोळीचा मेंबर पाहिजे. फक्त खाऊन पिऊन सुखी हो झाले. आता यंदा टमाटेवाल्यांची गालवर आले ना, असं काय करतो? टमाटेवाले नीट बोला ना, 15 दिवस झाली. ते पहिले आहो म्हणायची, आता अरे म्हणत्या. आता या आठवड्यात ते नीट बोलती नाही. कोण खातं पैशाला म्हणत्या. देव येतो, कुणाला कधी देईल काय सांगता येत नाही. फक्त एक आहे, निर्व्यसनी माणसं जर असतील ना, जाऊ दे, ती एक दिवस रोजानं जाईल, एक दिवस भाजीला तेल नसेल, पण मुलगी तिथे देण्यात मजा आहे. आणि त्या लोकांच्या आता दोघांना उतरावं लागेल ह्या 2-3 वर्षात. पुरीच्या बापाचं हे म्हणणं खाली येईल, फक्त पोरगं चांगलं पाहिजे. आणि पोराच्या बापाचं फक्त म्हणणं एवढंच राहील, देतील असं कबूल करावं, ते मरू दे, जाऊ द्या, काय होऊ द्या. अहो शेवटी पुरी आपल्याकडे मिळालं. लोकांनी तिकडून आणल्या, नांदेड, परभणी, माजलगाव, बीड, तिकून लोट आणला. तो रविवारी आणला, मंगळवारी तोही गेला. काय करता? जागरण गोंधळाच्या आत लंगर तुटला, ती गेली इकडे दी नको. असं नाही, त्याला दोन्ही बाजू उतरावं लागतील इथून पुढं. एक तर आपल्याकडं ओपनच्या मराठी समाजात काय प्रॉब्लेम झालाय मोठा, हायर एज्युकेटेड झाल्यात पुरी. आता पोरगी तहसीलदार म्हणजे तिच्या लेवलचं पोरगत नाही ना आपल्याकडं. तिला काय ट्रॅक्टर ड्रायव्हर देता का? चला गंगू तारुण्य तुझं बेफाम. गुतली गंगू वाळू भरले नदीत. बाबराव आला तो गंगू निघाली. काय करते त्याला? नाही त्याची लेवल नाही. हो चला थोडं पुढं. आणि हे बाई बाप हे गोष्टी कळत नाही. त्या गवळणी ना काय पाहिलं, आतली घाण गेली बाहेर. याचा अर्थ झाली संध्या, संदेह माझा गेला आणि आत्मा राम हृदयी प्रगटला. तव ती पालती दुधानी. पण आतली घाण कोण काढू शकतो? मनती नंदाती पोरे, मनती नंदाती पोरे, मनती नंदाती पोरे, मनती नंदाती पोरे, नंदाती पोरे. आधी चोरी केली कर, मनती नंदाती पोरे. आधी चोरी केली कर, आधी चोरी केली कर. मनती नंदाती पोरे, मनती नंदाती पोरे, नंदाती पोरे. आधी चोरी केली कर, मनती नंदाती पोरे. आधी चोरी केली कर, आधी चोरी केली कर. मनती नंदाती पोरे, मनती नंदाती पोरे. बाबाजी आपुले सांगितलेले नाम आतली घाण गेली. निवृत्तीनाथ भेटले, आतली घाण गेली. जनार्दन स्वामी भेटले, आतली घाण गेली. वशिष्ठ भेटले, आतली घाण गेली. संदीपानी भेटले, आतली घाण गेली. तुकोबराय भेटले, आतली घाण गेली. मला देव भेटायची वेळ आली, आतली घाण गेली. तव ती पालती दुधानी. पण म्हणती नंदाची या पोरे. हे बरे बापाच्या बायको टिंब म्हणतात. ताई बापाच्या बायको टिंब म्हणतात. आई करेक्ट. आईच्या आई टिंब म्हणतात. आजी हे सांगू नका. वडिलांच्या आईला आजी, आईच्या आईला आई. मी लहान आली पोरं काय साधे नाहीत. एका पोराला गुरुजीने प्रश्न विचारला, 52 गावांची नावं सांग. ते कार्ट म्हणलं 40 गावां बारामती. गुरुजी पाहतच राहिला त्याच्या. झाले ना 52. बापाच्या आईला आजी म्हणतात, वडिलांच्या आईला आजी म्हणतात. आजीला वेलांटी पहिली का दुसरी?
हां, सावत्र शाळेतले पोरं. जला जर दुसरी वेलांटी असेल तर आईची आई किंवा वडिलांची आई, पण जला जर पहिली वेलांटी असेल तर त्याचा अर्थ असा आहे, अभी और इसी वक्त क्विक ॲक्शन इमिजिएटली, ताबडतोब आत्ता. आजी चोरी केली खरी. आजी आजी आत्ता. कधी? आत्ता. मस्तकी तो जाना पडीला विसर भोजना मागते तेव्हा. मग माझे गुरु मला भेटले, आतली घाण गेली. आता म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली खरी, पण चोरी कोणती झाली? चित्त चोरी येले नंदाच्या नंदाने. ती चित्त आतली घाण गेली. आणि आतली घाण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत देव माणूस होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. आरसा किती सुंदर असू द्या, त्या काचेला पाऱ्याचा लेप दिल्याशिवाय चेहरा शिकू शकत नाही. चेहरा पाहायचा असेल तर त्या काचेला काय वापरतात? पारा. तसं तुमचं अनंत जन्माची पुण्य आहे. तसं अनेक कंपन्या मोबाईलच्या निघल्या, अनेक कंपन्या मोबाईलच्या निघल्या, अनेक मोबाईलच्या कंपन्या निघल्या, पण एकही कंपनी अशी निघली नाही का ती रेंज नसताना मोबाईल चालवते. रेंज नाही मोबाईल चालू आहे अशी कंपनी आहे का कुठं? नाही. कोणती घ्या, मोबाईलच्या कंपन्या कोणत्या आहेत? नोकियो आहे, वोडाफोन आहे, हां, ॲपो, हां, आपल्याला 2-4च माहिती आहे, बाकीच तुमच्याकडे. हां, नोकिया, सॅमसंग, हे जे मोबाईल आहेत, मग बसलेले सगळे माणसं आणि पुरुष आहेत ना, हे एक भगवंताच्या फॅक्टरीतलं मोबाईलचं हँडशीट आहे. हे हँडशीट आहे. हे सगळे काय आहेत? हे सगळे कोण आहेत? आपण बरोबर हँडशीट. या कंपनीचं नाव आहे गॉड. गॉड म्हणजे देव. गॉड म्हणजे देव. मग हे माझ्यासमोर बसलेले सगळे हँडशीट कोणत्या कंपनीचे आहेत? बास, फिट बसलं. देवाने निर्माण केलेल्या कंपनीचं हँडशीट. प्रत्येक हँडशीटमध्ये बॅलन्स पाहिजे का नाही? बॅलन्स पाहिजे. मग ह्या मोबाईलमध्ये बॅलन्स आहे 100 रुपये प्रत्येकाच्या. बसलेल्या माणसांच्या मध्ये आयुष्य किती आहे? 100. अल्पायुष्य मानव देह शतकनिले अर्धरात्र, खाय पुढं बालवतं पिढा रोग क्षय. मग आता किती बॅलन्स झाला? 100. सगळ्यांचा किती झाला? पटकन बोला. 100. मग तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये बॅलन्स किती? 100. त्यातले 50 गेले झोपेत, म्हणजे बोगस गेले 50. टिकटॉक, व्हॉट्सअप, फेसबुक, हां, पबजी, ट्विटर, हां, फ्री फायर, अजून हां, याच्यात किती गेले? 50. आता मोबाईलमध्ये बॅलन्स किती राहिला? 50. बरोबर आहे. बालपण गेले नेलता, तरुणपणी विषयी व्यथा, आणि म्हातारेपणी पर्वतली चिंता. आता शिल्लक किती राहिले? 50. 50 मध्ये 2 भाग राहिले. आता 50 तर बोगसच गेले, ते झोपेतच गेले. शिल्लक राहिले 50. आता 50 रुपये बॅलन्स आहे मोबाईलमध्ये. बॅलन्स किती राहिला आता? 50. त्यातले 25 रुपये बोगस आहे ना. कोणलाही फोन, हॅलो कुठे? काय नाही. हॅलो कुठे? बरं, काही माणसं आहेत की याडपट आहेत. हॅलो बरं, तोंडानं बोलावं ना, कानाला मोबाईल लावतात. काही इतके याडपट आहेत. हॅलो, इकडं ऐकू नाही आलं का? इकडं, मग इकडं तरी लाव, चांगला आवाज. काय बावळ्याचा बाजार आहे. हॅलो काय अशी तिरपे बोलत येत? हॅलो काय नाही. हॅलो पुढे आवाज येत नाही का? झाडावर चढलं, ते रेंज यावं म्हणून झाडावर चढलं. त्याची एक चड्डी राहिली झाडाला, अंडरपॅन्टच गेलं वर. हॅलो पुढे काय नाही, सहज चड्डी गेली काय सहज. आणि ही मोबाईल वापरणारी माणसं आहेत ना, ही पागल असतात महाराज. हो, हे बोलत नाही, झोपत नाहीत. मोबाईल वापरणारी येडपट लोक आहे. झोपा नाही यांना. एक तर लगविला गेलो मोबाईल आला, मग चेन तर खोलावं का नाही? फार येडे. आणि हे मोबाईल वापरणार. आता याच्यात बॅलन्स किती राहिला? 50. 50 मधले 25 गेले बोगस. आता किती राहिले? बस फिट बसले पोरं कीर्तनाला. ते 25 मधले 4 वापरेपर्यंत बॅटरी उतरली नाही पाहिजे ना.
मग बॅटरी उतरायला काय, बॅटरी चार्जिंग करायला काय काय लागन? चार्जर, लाईट, बोर्ड, वायर, बटन. आपलं डोकंच बंद केलं त्याने. ऐका काय पाहिजे बरं काय काय पाहिजे ऐका. मोबाईल चार्जिंग करायला काय काय पाहिजे? अनंत जन्मीची पुण्याई पाहिजे, अनंत जन्मीच्या पुण्याईची लाईट पाहिजे, संतांच्या आशीर्वादाचं चार्जर पाहिजे, स्वतःच्या प्रयत्नाची पिन खुसली पाहिजे आणि नित्य नियमाचं बटन दाबलं पाहिजे. तेव्हा हा मोबाईल चार्जिंग झाला. आणि हा चार्जिंग झाला रे झाला का मग त्या मोबाईलला भीती नाही. म्हणती नंदाची या पोरी आजी